अरुण, इस्लाम पार्टी जी मालेगावमध्ये सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले, त्यांनी शहरामध्ये आपल्या संभाजीनगर शहरामध्ये मीटिंग घेतली आणि ते इथे पार्टीचे पाय रोवू इच्छित आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की MIM हा मुस्लिम मतांचा बाजार करणारी पार्टी आहे. ठीक आहे ना, लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. त्यांनी पार्टी स्थापित केलेली आहे, माझी शुभेच्छा आहे त्यांना. आणि फक्त औरंगाबाद नाही तर ते स्वाभाविक आहे, एक पक्ष स्थापित केल्यानंतर एक दो शहरापुरता ते मर्यादित राहणार नाही आहे. ते आता महाराष्ट्रभर जाणार आहे. आमची शुभेच्छा आहे त्यांना. ईद नंतर ते मेळावा पण घेत आहेत. स्वागत आहे ना. म्हणजे एक पक्ष जेव्हा तयार होतो तर ते सगळं काही करतं ना आपला पक्ष वाढवण्यासाठी. आम्ही पण खूप प्रयत्न केले, खूप वर्षापासून आम्ही प्रयत्न केले, म्हणून आज इथपर्यंत आलेले आहे. आता ते नवीन पार्टी एस्टॅब्लिश केलेली आहे, तर मी तर त्यांचं स्वागतच करणार आहे. आणि ज्यांनी स्थापित केलेली आहे, आसिफ भाई ते माझ्यासोबत आमदार होते, आमचे चांगले मित्र आहे, ते चांगलं काम करत आहे. तर काही हे नाही आहे, लोकशाहीचं हेच तर ब्युटी आहे. त्यांनी तुमच्यावर आरोप कसा केला की मुस्लिम धर्मांच्या मतावर MIM ने धंदा मांडला. आता काय आहे की सगळं लोकांना MIM जे आहे ना ते एक सॉफ्ट पंचिंग बॅग सारखं आहे. आणि राजनीतीमध्ये अशा प्रकारचे बिनबुडावेचे आरोप होतच राहतं. माझ्यावर कशा प्रकारचे आरोप झाले होते हे सगळ्यांना माहीत आहे. तरी सुद्धा 2 नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टीच्या नंतर MIM पक्ष झाला या शहरामध्ये. 33 कॉर्पोरेटर्स आम्ही निवडून आणलं. तर अशा प्रकारचे आरोप जे आहे ना, तर कोणी कोणाच्यावरही करू शकतं. मीही काही बोलू शकतं, बोलण्यासाठी काही नाही है, जबान चलाने में कोई ये नहीं असमें. काही तुमचे पुरावे असेल, काही तथ्य असेल तर लोक ही स्वीकारतील. पण लोकांनाही कळलेलं आहे की अशा प्रकारचे आरोपांमध्ये काही सत्यता नाही. पण तुमचा मुस्लिम म्हणजे तो आणखी एक पक्ष आला आणि 2 मुस्लिम वोटांचं हे झालं ध्रुवीकरण, तर साहजिकच विरोधकांना फायदा होईल आणि तुम्हाला याचा फटका बसणार नाही का? तुम्ही असं काय समजतं की MIM पक्ष जे आहे ते फक्त मुस्लिम मतांचा? आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बघा किती जाती धर्माचे लोक आमच्या तिकिटावर इलेक्शन लढले. 7 ठिकाणी आम्ही 2 नंबरचा पक्ष म्हणून राहिले. तर सगळ्या जाती धर्माचे लोक आता आमच्या सोबत जोडत आहे. या दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे की MIM पक्ष फक्त मुस्लिमांचा, आतून एक मुस्लिम पार्टी येत आहे तर हे मुस्लिमांमध्ये असा होणार आहे. ठीक आहे ना, राजनीती आहे, जे चांगलं काम करेल लोक त्यांच्या सोबत असेल. मालेगावमध्ये 2 पर्याय होते मतदारांसमोर, एक म्हणजे इस्लाम पार्टी आणि दुसरं म्हणजे तुमचं MIM. परंतु तिथे मुस्लिमांनी तुमच्याऐवजी इस्लाम पार्टीला स्वीकारलं. याची कुठे मनात धाकधूक आहे की संभाजीनगरमध्ये भविष्यात असं होऊ शकेल? नाही, भविष्यात काय होणार आहे की त्याचं हे विश्लेषण मी करू शकत नाही. फोरकास्ट जे आहे ते मी करू शकणार नाही आहे. मी काय म्हटलेले आहे, जे लोक चांगलं काम करतील, आता माझे 33 कॉर्पोरेटर्स निवडून आले, त्यांनी खूप चांगलं काम केलं तर कितीही पक्षांना येऊ द्या, काही परिणाम होणार नाही. आणि समजा कॉर्पोरेटर्सने चांगलं काम केलं नाही, मी काही चांगलं काम केलं नाही आहे, तर लोक पुन्हा असं पक्षांना घरी बसवणार आहे. मालेगावमध्ये असं काय झालेलं आहे याचं आम्ही विश्लेषण केलेलं आहे, त्याची स्टडी केलेली आहे, त्याची रिपोर्ट मागवलेली आहे की आम्हाला कमी सीट्स का मिळालेले हे करके. असं आहे की तुमच्या काळापासून जे नाराज नगरसेवक, माजी नगरसेवक होते, ते सगळे इस्लाम पार्टीच्या त्या मेळाव्यामध्ये उपस्थित होते. हेच लोकशाही म्हटलं ना मी, कोण कुठेही जाऊ शकतं. माझे काही लोक तिथे गेले म्हणजे इतकं मोठं हे नाही आहे. दररोज मी पक्षांतर कसा होत आहे, आज काँग्रेसमध्ये बसलेला माणूस दुसऱ्या दिवशी भगवा रुमाल घालून शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टी सोबत जातो, भारतीय जनता पार्टीवाला कुठेतरी दुसऱ्या पक्षामध्ये जातं. तर हे राजनीतीमध्ये तर असं चालतच राहणार आहे. मी त्यांनाही हार्दिक शुभेच्छा देतो, जे लोक आमच्याकडून गेलेले आहे. तुमच्यातील नाराजांकडूनच काहीतरी इस्लामी पार्टीचा जिल्ह्यामध्ये आणून MIM ची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, काय सांगणार? तुम्हाला विश्वास होतं का की MIM पक्षाला या शहरामध्ये 33 कॉर्पोरेटर्स निवडून येतील? म्हणजे कोणत्याही चॅनल्सने, कोणत्याही रिपोर्टरने, कोणत्याही न्यूजपेपरने हे सांगितलं नाही होते. सगळ्यांचं म्हणणं एकच होतं, आता MIM संपलेली आहे, इम्तियाज जलीलचा विरोध होत आहे, सगळ्यांनी विकून टाकलेले आहे, पक्षाला विकून टाकलेलं आहे. कशाच्या आधारावर? हेच लोक जेव्हा आरोप करत होते, लोकांनी स्वीकारलं नाही ते आरोप. ते म्हटलं नाही हे सगळं चुकीचे आरोप आहे, म्हणून इतकं मोठं यश मिळालेलं आहे. ठीक आहे, जे लोक नाराज होते
त्यांना अनेकांना आम्ही समजूत काढलेली होती, पण त्यांनी आता निर्णयच घेतलेला असेल की आम्हाला जायचंच आहे, तर मी थांबवणार नाही आहे. त्यांना शुभेच्छा देतो मी.